मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012 बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM अबॅकस अँड ब्रेन जिम अबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। श्रीमती स्वप्ना पाटकर यांच्याकडून संजय राजाराम राऊत यांच्याकडून त्यांचा छळ होत आहे आणि जीविताला धोका आहे असं निवेदन शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना प्राप्त झाले आहे। त्याबाबत श्रीमती पाटकर यांनी दिलेल्या निवेदनाबाबत पत्रकार परिषद घेतली आहे। या संदर्भात 2013 पासून हे प्रकार सुरू होते असं त्यांनी सांगितलंय। 2013 मध्ये माहीम पोलीस ठाण्यात FIR 239 2013 वाकोला पोलीस ठाण्यात FIR 324 2013 दाखल आहे। स्टार सुरक्षा गुप्तहेर यांच्या मार्फत पाटलाग श्री राऊत यांचे ईमेल आणि मेसेजेस प्रकरणात आरोपी व्यंकटेश उप्पर हे फरार आहेत। FIR 376 2018 वाकोला पोलीस ठाण्यात अद्याप प्रलंबित आहे। तसेच वाकोला पोलीस ठाण्यात FIR 794 2022 राऊत यांनी शिवीगाळ आणि धमकीबाबत अद्याप प्रलंबित आहे। तसेच मनोर पोलीस ठाण्यात FIR 208 2019 प्रलंबित आहे आणि तत्कालीन मनोर पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक पालघर यांनी त्रास दिलाय असं देखील पाटकर यांनी सांगितलं असल्याचं डॉक्टर गोरे यांनी सांगितलंय। त्याचबरोबर श्रीमती पाटकर यांचं समुपदेशनाचं काम बंद पाडण्यात आलं आणि चित्रपट प्रकल्प थांबवण्यात आले असं देखील डॉक्टर गोरे यांनी सांगितलं। उपरोक्त बाबी गंभीर असल्याने प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आणि विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्यात यावी आणि पीडितेला अधिक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे अशी विनंती डॉक्टर गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। यासाठी लढत आहे। हजारो पत्रे पोलीस विभागाला आणि मला मदत करू शकणाऱ्या लोकांना मी लिहिली आहे, पण तरीही मला त्रास होत आहे। आज पुन्हा पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरापासून माझे लक्षात आले आहे की मी जिथे जाते तिथे मला पाठलाग केला जातो। 2 मे दुपारी 4 वाजता मी एक व्यक्ती बाईकवर पाहिली। BKC1 या बिल्डिंग पासून माझ्या घरापर्यंत माझ्या मागे फिरताना पाहिली। मी घरी पोहोचेपर्यंत बाईक माझ्या मागे होती। ते माझ्यासोबत पूर्वी घडलेल्या सर्व गोष्टींसारखेच आहे। आता मला कोण आणि कशी मदत करेल हे मला माहित नाही। 2013 मध्ये मुंबईत एका महिन्याच्या कालावधीत माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला, जिथे सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत। कोणी सापडले नाही असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आली। माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही। हे कसे शक्य आहे याची चौकशी गरजेची आहे। FIR 239/2013 माहीम पोलीस स्टेशन, FIR 324/2013 वाकोला पोलीस स्टेशन। संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठाव ठेवून त्यांना शोधण्यासाठी स्टार सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते। मी कुठे आणि कोणासोबत आहे ते सांगणारे राऊतांचे ईमेल आणि मेसेज मला यायचे। त्याची तक्रार केली होती, पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही। एक दिवस माझा पाठलाग करणाऱ्या स्टार सिक्युरिटीच्या व्यक्तीला मी हुशारीने वाकोला पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि पोलिसांनी त्याला अटक केली, परंतु पोलिसांनी FIR मध्ये संजय राजाराम राऊतचे नाव लिहिले नाही आणि स्टार सुरक्षेवरचाही आरोप दिला नाही। गुप्तहेर व्यंकटेश उप्पर याला अटक करण्यात आली। त्याला जामीन मिळाला, पण तो सध्या फरार आहे। संजय राजाराम राऊत याने सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क
940458 8319 आणि 9130 83 30 24